ओके. गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. ओके. बरं, लाईट आली. गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. काही मुलं नवीन जॉईन झाला आहात नवोदयच्या बॅचला. त्यांना सिलेबस नाही माहीत, सब्जेक्ट्स नाही माहीत, कसं आहे काय आहे सगळ्या गोष्टी नाही माहीत आहे. म्हणून मी त्यांना परत एकदा जवाहर नवोदय विद्यालय जे एक्झाम आपण देणार आहोत त्याचा सिलेबस सांगत आहे. ठीक आहे. आणि सगळ्यांनी लक्षात घ्या की उद्याची शेवटची तारीख आहे. 29 जुलै इज द लास्ट डेट टू फिल द नवोदय JNV फॉर्म. ओके. तर ज्यांचं राहिलं असेल त्यांनी भरून टाका. ठीक आहे. बघा, सिलेबस ऑफ JNV. JNV मीन्स जवाहर नवोदय विद्यालय. ठीक आहे. जी एक्झाम तुम्ही देणार आहात. मॅम, आता हे एक्झाम म्हणजे काय, कशा काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी याच्यामध्ये बघा. जवाहर नवोदय विद्यालयामध्ये तुम्हाला 3 सब्जेक्ट्स आहे. फर्स्ट इज मेंटल ॲबिलिटी, सेकंड इज अरिथमेटिक अँड थर्ड वन इज लँग्वेज. ज्या मुलांनी एक्झाम लँग्वेज सिलेक्ट केली असेल इंग्लिश, त्यांना इंग्लिशमध्ये पॅसेज येईल. आणि ज्या मुलांनी मराठी सिलेक्ट केली असेल तर त्यांना मराठी लँग्वेज येईल. ओके. हे बघा, मेंटल ॲबिलिटी सेक्शन 1 तुम्हाला 40 क्वेश्चन येणार आहे. किती क्वेश्चन येणार आहे? 40. किती मार्क्ससाठी? 50 मार्क्ससाठी. किती मार्क्ससाठी? 50 मार्क्ससाठी. मग मॅम 40 कोणते क्वेश्चन 50 मार्क्ससाठी कसे होऊ शकते? मॅम, 40 क्वेश्चन्स आहे तर 50 मार्क्स कसे काय? बघा, जेव्हा एक क्वेश्चन 1 मार्क्सला असतो तेव्हा 40 क्वेश्चन 40 मार्क राहतील. इथे तुम्हाला 1 क्वेश्चनला 1.25 मार्क राहणार आहे. एक क्वेश्चनला 1 मार्क नाही, एक क्वेश्चनला 1.25 मार्क राहणार आहे. असे तुमचे जर 40 क्वेश्चन असतील राहणार आहे तर तुम्हाला 50 मार्क्स राहतील. कशासाठी? मेंटल ॲबिलिटीसाठी. ओके. नेक्स्ट इज अरिथमॅटिक. अरिथमॅटिक मीन्स मॅथ्स. तुम्हाला मॅथ्स सब्जेक्ट आहे. ठीक आहे. मॅथ्स सब्जेक्ट सेक्शन नंबर 2 त्याचे 20 क्वेश्चन्स राहतील. किती मार्क्ससाठी? 25 मार्क्ससाठी. ओके. तुम्हाला हे टायमिंग असं काही नाही आहे. तुम्हाला 2 तासचा पेपर आहे. 2 अवर्सचा तुमचा पेपर आहे. टोटल 100 मार्क्स आहे. ठीक आहे. 2 अवर्सचा पेपर आहे. टोटल 100 मार्क्स आहे. असं काही नाही आहे की तुम्ही मेंटल ॲबिलिटी 60 मिनिट्स दिला पाहिजे, 1 तास द्यायला पाहिजे, मॅथ्सला 30 मिनिट्स दिला पाहिजे. बट तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की तुमचा पेपर 2 तासात संपला पाहिजे. बस, अजून काहीच नाही. ठीक आहे. खूप घाई पण नाही करायची आहे पेपर सॉल्व्ह करायची, आणि खूप लवकर पण नाही करायचं आहे. ठीक आहे. ते आपण पुढे हळूहळू बघू कसं कोणाला किती वेळ द्यायचा आहे. पण एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला फर्स्ट 3 सब्जेक्ट येणार आहे. पहिला मेंटल ॲबिलिटी. मेंटल ॲबिलिटी 40 क्वेश्चन राहतील 50 मार्क्ससाठी. मॅथचे 20 क्वेश्चन राहतील 25 मार्क्ससाठी. आणि इंग्लिश लँग्वेजचा सब्जेक्ट असेल, आपला इंग्लिशच आहे, इंग्लिश मिडियमची बॅच आहे ना, तर इंग्लिश आहे. इंग्लिशला 20 क्वेश्चन्स 25 मार्क्ससाठी आहे. असे टोटल आपल्याला 100 मार्क्सचा पेपर आहे आपला. ठीक आहे. 100 मार्क्सचा पेपर आहे आपला. क्वेश्चन 80 राहतील. ओके. लक्षात घ्या. तर बघा, 80 क्वेश्चन आले, आले 100 मार्क्सचा पेपर आहे म्हणजे 20 क्वेश्चन कुठे गेले? मला काहीतरी क्वेश्चन पत्रिकामध्ये काही प्रश्नपत्रिकामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला का? असा विचार करू नका. तिकडे लक्षात घ्या, आपल्याला 80 क्वेश्चन्स येणार आहे टोटल 100 मार्क्ससाठी. ओके. आता बघा, मेंटल ॲबिलिटी खूप इझी आहे. जे 40 क्वेश्चन्स आहे 50 मार्क्ससाठी, म्हणजे आपला अर्धा पेपर 50 मार्क्सचा आहे, जे की मेंटल ॲबिलिटी. याच्यामध्ये काही क्वेश्चन्स खूप इझी आहे. 70 to 80% सिलेबस खूप इझी आहे. ओनली 20% सिलेबस जे की थोडं डिफिकल्ट आहे. ठीक आहे. मी जे बोलते ते पहिले ऐकून घ्या, नंतर नंतर चॅट टाका. 20 क्वेश्चन्स काय आहे? 20% फक्त थोडंसं हार्ड आहे. 70-80 पर्यंत तुम्ही सगळं सॉल्व्ह करू शकता. मी नाही शिकवलं तरी पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हे मेंटल ॲबिलिटी. ओके. नेक्स्ट इंग्लिश. इंग्लिशमध्ये थोडंफार काही ग्रामरचं पार्ट आहे आणि बाकी पूर्ण पॅसेजमधून क्वेश्चनचे आन्सर शोधून लिहायचे आहे. ओके. एक पॅसेज राहणार. एक पॅसेज म्हणजे 5 क्वेश्चन राहतील तुम्हाला. ठीक आहे. 5 क्वेश्चन मधून तुम्हाला 3
तीन क्वेश्चन तर पॅसेज मधून क्वेश्चनचे आन्सर शोधून लिहायचं तोच राहणार आहे. आणि थर्ड आणि फोर्थ एक ग्रामरचं राहणार आणि एक सिनॉमिन्स अँटोनॉमिन्स अशा टाईपचे क्वेश्चन्स राहणार. फिक्स आहे. एका पॅसेजमध्ये 5 क्वेश्चन राहतील. जे तीन क्वेश्चन्स पॅसेजमधून क्वेश्चनचे आन्सर शोधून लिहावं लागेल. आणि फोर्थ आणि फाईव्ह एक ग्रामरचं राहतील आणि एक ह्याचं राहतील. ठीक आहे, असं आहे पॅटर्न. आपण पुढे बघू. आणि अर्थमॅटिक, हे बघा, हा पण सिलेबस 70 to 80% खूप इझी आहे. सगळेच इझी आहे. फक्त तर तुम्हाला आणि ग्रामर थोडस सिनॉमिस अँटोनॉमिस नाही जमले तर तुम्हाला तुमचा इथे एखादा मार्क हुकू शकतो, नाही ग्राम होऊ शकतो. बट तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, तुम्हाला इंग्लिशला 100% म्हणजे पूर्णच क्वेश्चन राईट घ्यायचे आहे. आणि मेंटल ॲबिलिटीचं पण 100 क्वेश्चन्स म्हणजे 100% तुमचे राईटच यायला पाहिजे. ठीक आहे. इट मीन्स दिस 50 मार्क्स अँड दिस 25 मार्क्स, टोटल 75 मार्क्स जे आहे आपले ते फिक्स झाले पाहिजे. ठीक आहे. आता हे झालं 75 मार्क्स तुमचं स्किल. आता तुमचं इंटेलिजन्स स्किल किती आहे, म्हणजे तुम्ही किती हुशार आहात, हे तुम्ही इथे आयडेंटिफाय करू शकता. की स्वतः मी खरा हुशार आहे की नाही, खरंच मला येते की नाही, ते तुम्हाला मॅथ सब्जेक्टमध्ये आहे. हे बघा, हे जे मुलं विदाऊट क्लासवाले आहे ते पण 75 मार्क्स घेऊ शकता मेंटल ॲबिलिटी आणि लँग्वेज इंग्लिश सब्जेक्टमध्ये. पण कॉम्पिटिशन येतो मॅथ्समध्ये. ठीक आहे. हे जे 25 मार्क्स आहे ना, हे समजून घ्या हेच आपले 100 मार्क्स आहे. का बरं? कारण की मुलांना सगळं 75 मार्क्स सगळ्यांना येऊन जाणार. बट हे जे की 25 मार्क्स आहे ते मुलांना येणार नाही. ओके. मग आपल्याला याला जास्त फोकस करायचं आहे मॅथ सब्जेक्टला. मग मॅम फक्त मॅथ्स फोकस करायचं बाकीचे नाही का, असं नाही. तुम्हाला मॅथ्सला खूप जास्त फोकस करायचा आहे आणि मेंटल ॲबिलिटी इंग्लिशला मार्क्स गेलेच नाही पाहिजे असं कॉन्फिडंट ठेवायचं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का, मला विचारा. येस, कुणाला काय प्रॉब्लेम आहे टॉपिक बद्दल विचार. प्रॉब्लेम आहे आरायू? हो, ज्यांना प्रॉब्लेम असेल त्यांनी हँड रेस करा. बोला आरायू. टीचर, म्हणजे हा. याच म्हणजे या तीन सब्जेक्टचे पेपर राहणार आहेत. हो, 3 सब्जेक्टचा पेपर आणि वन टाइम पेपर आहे तुमचा 2 आवर्सचा. ओके. तुमचं डायरेक्ट 2 तासाचा पेपर आहे. स्कॉलरशिप मध्ये असं नाहीये. मी स्कॉलरशिपच्या सिलेबस पण आज डिस्कस करणार आहे स्कॉलरशिपच्या बॅचला. वन टाइम पेपर आहे तुम्हाला. स्कॉलरशिपला तुम्हाला वेगळे वेगळे दीड दीड तास द्यावा लागतो. तुमचा पेपर डायरेक्ट तुम्ही बसले, तुमचं 2 तास पेपर, तुमचं क्वेश्चन पेपर तुमच्या हातात, तुम्हाला सॉल्व्ह करून निघायचंय. तुमचे 2 तास तुमचं फ्युचर आहे, लक्षात ठेवा. ओके. म्हणजे टीचर ते का त्या दिवशी मी फोटो पाठवले होते. हा हा, ठीक आहे, चालेल. हा, बोला श्लोक. मॅम, या तीन सब्जेक्टच्या एक्स्ट्रा अजून वाढून काय येणार नाही ना? नाही नाही नाही, फक्त हे 3 सब्जेक्ट म्हणून सिलेबस येणार आहे. ठीक आहे. ओके अजून न्यू मॅम. स्टुडंट कुणाला काही डाऊट आहे का, हँड रेस करा. मॅम, हा, बोला बेटा. मॅम, ते मार्क्सच्या खाली जेवढे मिनिट्स दिले तेवढेच मिनिट्स मध्ये आपला पेपर झाला पाहिजे का? असं नाही आहे. आता बघा, मेंटल ॲबिलिटी नाही का, जे मेंटल ॲबिलिटी आहे बघा, मेंटल ॲबिलिटीला 40 क्वेश्चन्स आहे 50 मार्क्ससाठी. इट मीन्स तुम्हाला 60 मिनिटात 60 मिनिट्समध्ये म्हणजे 1 आवर तुम्हाला पेपर सॉल्व्ह नाही करायचं आहे. किंवा तुम्ही 1 आवर जर तुमचं झालं तर मग तुम्ही दुसऱ्या पेपरला जाऊ शकत नाही, असं काही नाही. तुमच्याकडे वन टाइम पेपर राहणार आहे. तुम्हाला जे इझी वाटतं तुम्ही पहिले ते सॉल्व्ह करून घ्या. मग नंतर तुम्ही सर्कल डार्क करून घ्या, मग पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. असं नाही आहे बघा. 40 क्वेश्चन्स आहे 50 मार्क्ससाठी, तर तुम्हाला मेंटल ॲबिलिटी 1 तास द्यायचा असं नाही आहे. तुम्हाला जास्त वेळ मॅथ्सला द्यायचं आहे, कारण की मॅथ्सला कॅल्क्युलेशनला वेळ लागते. ठीक आहे. मेंटल ॲबिलिटी इझी, तुम्हाला पटकन समजून जाते, तुम्ही पटकन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे.
यस तुमच्या मॅम. स्किलवर डिपेंड आहे तुम्ही कसं पटकन सॉल्व्ह करता ते. ओके. ओके प्रथमेश, बोला प्रथमेश. आजची शेवटची तारीख आहे, कालची, उद्याची. ठीक आहे. हा बोला प्रथमेश. समीक्षा विचारा बेटा. समीक्षा बोला मॅम, बेटा. हा. मेंटल ॲबिलिटी म्हणजे? बुद्धिमत्ता चाचणी. ते नाही का असे क्वेश्चन येते, मिरर इमेज, हा. वॉटर इमेज, इमेजचे क्वेश्चन ते. ठीक आहे. अजून. ओके. चला, पुढचं घ्यायचं आता. सिलेबस कोणते कोणते आहे, टॉपिक्स कोणते कोणते ते बघून घेऊ आपण एकदा. कोणी राहिलंय का? हा बोला रुक्मिणी, तुम्ही स्कॉलरशिपच्या बॅचला इथे येऊन गेले का? नो मॅम, नवोदयची बॅचला आहे मी. अच्छा. हा, आपल्याला पासिंग साठी किती मार्क्स लागतील? 100 मार्क्स. माझ्या मुलाला 100 मार्क्स पाहिजे मला. आ? माझ्या मुलाला मला 100 मार्क्स नाही. पाहिजे. हेच तुमची पासिंग आहे, अजून काहीच नाही. विचार फक्त 100 मार्क्सला करायचा आहे आपल्याला. नो 70, नो 80, नो 95. फुल येस फोकस मॅम. 100 मार्क्स. हे बघा, तुम्हाला येस. सांगते आता मी. रुक्मिणी क्वेश्चन वाचलाच म्हणजे आता जसं तुम्ही कसं हुशार आहात, तसे आता कॉम्पिटिशन खूप वाढलं आहे. तर मुले खूप हुशार आहात. ठीक आहे. एवढं हुशार आहात की आता 100 पैकी 99 मार्क, 98 मार्क इझिली घेतात. ठीक आहे. पहिले कसं व्हायचं, 100 पैकी बाबा 70 मार्क असले तर नवोदयमध्ये पास होऊन जायचं, असं व्हायचं. आता कॉम्पिटिशन एवढं वाढलं आहे की मुलं इझिली 95 मार्क घेतात. मग ओबीसीचं कट ऑफ लागते 99, एससीचं लागलं तर 97, एसटीचं लागलं तर 98. तर माझ्या क्लासला जी मुलगी होती मागच्या वर्षी, तर ती म्हणजे आता त्याच्यामुळे डिपेंड असतो. बघा, काय असते, एक ग्रामीणला असते आणि एक अर्बनला असते. म्हणजे शहरी तुमची आता जे जे मुलं कोणत्या शाळेत असेल, ग्रामीण विभागात, मीन्स गावाच्या शाळेत जे असतात त्यांचे सीट जास्त असतात. ठीक आहे. आणि जे शहरीचे म्हणजे सिटीच्या स्कूलचे असतात त्यांचे सीट कमी असतात. फॉर एक्झाम्पल, जर 100 सीट असेल तर त्या 100 सीट मधून 60% तुम्ही लोक गावाकडचे आणि 40% तुम्ही लोक. आणि याच्यामध्ये पण कॅटेगरीचं बायफर्गेशन आहे. SC, ST, NT, OBC, ओपन. ओके. तर आपल्याला कॅटेगरीचा विचार नाही करायचं. मी तर गावात येते मॅडम, मला कमी मार्कमध्ये मग माझा नंबर लागून जाईल, हा विचार नाही करायचं. आणि मला तर मॅम, मग असं कसं होईल मॅडम, माझं सिलेक्शन होणार की नाही होणार? कारण की गावाकडच्या मुलांना जास्त जास्त सीट असतात, तर मग त्यांचा लवकर नंबर लागेल, आमचं कमी असेल तर लागून जाणार. असा विचार नाही करायचा. आपल्याला एकच विचार करायचा आहे, मला पाहिजे एकच सीट नवोदयसाठी. तर मला एकच सीटसाठी खूप मेहनत करायची, बस एवढं लक्षात ठेवा. तुमचं फर्स्ट डे पासून तर लास्ट डे पर्यंत अजून काहीच विचार नाही करायचा. ओके. स्वरा करते, आरोही, तुम्ही, अर्णव पवार, मनीष मान मानस्वी, तुम्ही कॅमेरा ऑन करा बेटा. श्रेयस पानसरे, प्रज्वल, मी तुम्हाला रोज रोज नाही म्हणणार कॅमेरा ऑन करा. तुमचं स्वतःहून काम आहे कॅमेरा ऑन करायचं. आता मी तुम्हाला लेफ्ट करून मॅम. टाकणार ग्रुप मधून. बघा, माझी एनर्जी मॅम. तुम्हाला शिकायला गेली पाहिजे. ओ मॅम. हा बोला बेटा. मॅम, सैनिक स्कूलची एक्झाम केव्हा आहे? त्याची एक्झाम मार्च एप्रिलला होते. ती पण भरलाय का तू फॉर्म सैनिकी स्कूलचा? मॅम, भरायचं आहे. बरं. बरं, आपण ना क्लास झाल्यानंतर बोलू. मला कॉल करशील उद्या, ठीक आहे? येस मॅम. हं. अजून कोणाला काय डिफिकल्टी आहे का?
चला आता बघूया कोणते कोणते टॉपिक आहे, कोणते लेसन टीच करणार आहे. सगळे मी नवोदय पूर्ण मी शिकवणार आहे. आज फक्त एक बेसिक घेतलंय मुलांचं, मग सिलेबस माहीत करून दिलंय मुलांना. ठीक आहे, जे जुने आहात ते मुलं टेन्शन घेऊ नका बरं का. हे बघा, तुम्हाला म्हटलं होतं तुम्हाला कुठं किती क्वेश्चन येणार आहे, 80 क्वेश्चन्स. तर स्टार्टिंगला कोणते क्वेश्चन येणार तुम्हाला, मेंटल ॲबिलिटी. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 1 to 40, प्रश्न क्रमांक 1 ते 4. मॅम बोला बेटा. मॅम आज ती कोणत्या लेसन शिकवणार आहे? वेट वेट, क्वेश्चन नंबर 1 to 40, 1 to 40 पर्यंत तुम्हाला 50 मार्क्स साठी राहतील. आणि क्वेश्चन कोणतं राहणार, मेंटल ॲबिलिटीचं. मग मेंटल ॲबिलिटी किती लेसन आहे तुमचं, टोटल 10 लेसन्स आहे. बघा, ऑड मॅन आउट, जिओमेट्रिकल फिगर कॉम्प्लिकेशन, फिगर मॅचिंग, मिरर इमेज, पॅटर्न कॉम्प्लिकेशन, फोल्डिंग अनफोल्डिंग, फिगर सिरीज कॉम्प्लिकेशन, स्पेस व्हिज्युअलायझेशन, एनालॉजी आणि एम्बेडेड फिगर. ठीक आहे, आता ऑड मॅन आउट हे बघा, असे तुम्हाला डायग्राम राहतील. अशी कोणती फिगर आहे जी की ऑड आहे, बघा. याला 2 eyes 1 nose, 2 eyes 1 nose, 2 eyes 1 nose, याला 2 eyes 1 nose आणि एक 1 mouth आहे. इट मीन्स दिस वन इज ऑड. असे तुम्हाला मेंटल एबिलिटीचे फिगरचे, ऑडमॅनचे आहे काही जिओमेट्रिक फिगर आपण बघू ते पुढे. ठीक आहे, नेक्स्ट आहे सेकंड सेक्शन इज अरिथमॅटिक. क्वेश्चन नंबर 41 पासून तर 60 पर्यंत राहणार आहे. ठीक आहे, किती क्वेश्चन आहे टोटल, 20 क्वेश्चन. किती मार्क्स साठी, 25 मार्क्स साठी. मॅथ्स खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला मॅथ्सचं बेसिक नॉलेज असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन टेबल, या सगळ्या गोष्टी. अँड द क्वेश्चन पेपर तुम्हाला मी क्वेश्चन पेपर देणार आहे सॉल्व्ह करायला. ठीक आहे, तर एवढं 12 लेसन्स आहे तुम्हाला. बघा, नंबर अँड न्यूमेरिक सिस्टम, आपला हा लेसन झाला आहे. नंबर अँड न्यूमेरिक सिस्टम, 4 फंडामेंटल ऑपरेशन, होल नंबर हे सुरू आहे. याच्यामध्ये आपण बघितलं होतं ऑड मॅन आउट, हे सगळे टॉपिक्स आहे. नंतर फॅक्टर अँड मल्टिपल इन्क्लुडिंग देअर प्रॉपर्टीज, हे पण सुरू बाकी आहे अजून. आज आपण डेसिमल अँड फंडामेंटल ऑपरेशन ऑन देम हा टॉपिक घेणार आहोत. नंतर कन्व्हर्शन ऑफ द फ्रॅक्शन टू डेसिमल अँड वाईस वर्सा, मेजरमेंट ऑफ द लेंथ, मास, कॅपॅसिटी, टाइम, मनी, हे असे टॉपिक्स आपण सगळे, असे 12 लेसन आहे तुम्हाला मॅथ्सला. किती, टोटल 12 लेसन आहे तुम्हाला मॅथ्सला. 12 टॉपिक्स आहे, तुम्हाला हे सगळे शिकायचे आहे. ठीक आहे, नेक्स्ट थर्ड वन इज इंग्लिश. आता इंग्लिश कुठून येणार तुम्हाला, क्वेश्चन नंबर 61 पासून तर 80 पर्यंत. ठीक आहे, टोटल 25 मार्क्स राहणार आहे. आणि ग्रामर त्याच्यावर पॅसेज राहणार आहे. ठीक आहे, ओके. हा सिलेबस होता. कुणाला जर लिहायचं असेल किती मार्क्सला काय, तुम्ही हा या पेजचा स्क्रीनशॉट काढू शकता. ते तुमच्या उपमध्ये आहे, काही प्रॉब्लेम नाही तसं. मग ठीक आहे, चला आता पुढचं शिकू. सगळ्यांनी आपलं नाव व्यवस्थित प्रॉपर टाका, म्हणजे मला व्यवस्थित समजेल. किंवा सरनेम, जर दोन समीक्षा असेल तुम्ही तुमचं सरनेम टाका बेटा. दोन दोन समीक्षा आहे तर सरनेम टाका. हं? मॅम हा, बोला बेटा. इंग्लिशला लेसन नाही आहे? इंग्लिशला लेसन नाही, पॅसेज आहे. पॅसेज क्वेश्चनच्या शोधून लिहायचं आहे. इंग्लिश घेतला नाही का आपण, बरं मी घेईल इंग्लिश पण. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, किती मार्क्सला किती पेपर आहे काय आहे. मी रिलीज करून टाकते, तुम्ही लिहून घ्या तुमचं. चल, लिहून घ्या एवढं. मेंटल ॲबिलिटी सेक्शन 1, 40 क्वेश्चन्स, 50 मार्क्ससाठी. अरिथमॅटिक मीन्स मॅथ्स, लिहून घ्या तुमच्या फर्स्ट पेजला, लिहून घ्या मॅथच्या बुकमध्ये. मॅम लिहिलंय मी. इंग्लिश.
ओके, सगळ्यांना सिलेबस कळलं? नवीन विद्यार्थी, न्यू स्टुडंट्स, तुमचं माईक वर्क करणार नाही बेटा. तुम्ही जोपर्यंत मला इथून हाय किंवा हँड रेस करणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला अनम्यूट करणार आहे, तोपर्यंत तुम्ही काही बोलू शकणार नाही क्लासमध्ये. ओके, चला झालंय. कुणाला काही डिफिकल्टी आहे का? काही समजलं नाही असं काही आहे का? ओके, चला आता आपण सिलेबस घेऊया. आहे कुणाला काही डिफिकल्टी? हो, तुमचं नाव टाका बेटा. वर्धमान, तुम्ही तुमचं नाव लिहा. Oppo F19 Pro हे काढून तुम्ही तुमचं नाव लिहा. जेव्हा आपण मीटिंग स्टार्ट करतो ना, तेव्हा तुम्हाला तुमचं नाव ओके म्हणून येतं. तर ओके नाही करायचं, त्याचं तुमचं नाव एडिट करून घ्यायचं बेटा तिथे. ओके, हा बुक घेऊन घ्यायचं तुम्हाला. बुक कोणतं घ्यायचं आहे? स्कॉलरशिपचं नाही, सॉरी, नवोदयचं, याचं नवनीत पब्लिकेशन. ओके, चला. ओके, आणि रोजची टेस्ट रोज सॉल्व करायचं, रोजचं रोज अभ्यास करायचा आहे तुम्हाला. सगळ्या गोष्टी रोजच्या रोज करायच्या आहे. ठीक आहे, मी जे शिकवलं आहे तुम्हाला ते रोजचं रोज करायचं आहे. लक्षात ठेवा. जर मी तुम्हाला आज मॅथ सब्जेक्ट शिकवलं तर तुम्हाला काय करायचं आहे? जर तुम्हाला मॅथ सब्जेक्ट शिकवलं तर तुम्हाला जे क्वेश्चन मी शिकवले ते स्वतःहून 2 वेळा काय करायचंय? एक वेळा बघून सॉल्व्ह करायचंय, एक वेळा न पाहता सॉल्व्ह करायचं आहे. तेव्हा तुमचं मॅथ्स पक्का होणार बेटा. ठीक आहे, आणि रोजची प्रॅक्टिस रोज करा. मॅमने आज मला एवढे क्वेश्चन शिकवले, मी माझ्या स्वतःची टेस्ट घेणार आहे आणि मी स्वतःहून बघणार हे क्वेश्चन मला येतात की नाही, राईट आहे की रॉंग आहे. मला काय नाही समजलं, मला डिफिकल्टी विचारा. ठीक आहे, तुम्हाला खूप मेहनत घ्यायची आहे, बस एवढंच म्हणायचं मला. जर तुम्ही खूप मेहनत घेतली तेव्हा तुम्ही सिलेक्ट होणार आहे. कारण की तुमच्यासारखे भरपूर मुलं आहेत जे नवोदयचे क्लासेस लावतात, क्लासेस करतात आणि अभ्यास करतात. पण जर जर तुम्ही पास झाले, तुमचं फ्युचर आहे. खूप साऱ्या गोष्टी आहे जे मुलं सिलेक्ट झाले आहे. मी त्याचा पण एक युट्यूबला तुम्हाला लेक्चर्स टाकणार आहे की बा कसं असते नवोदयचे एक्झाम, कसे असतात, कसे पासून कसे मुलं होतात, काय तिकडचा काय रिव्ह्यू आहे तुम्हाला. ते पण एक आहे. ती मुलगीला वेळ भेटत नाही आहे. एखाद दिवशी तुम्हाला मी तिच्या संग बोलणं करून देईल, असंच गुगल मीटला. तुम्हाला जे जे तुमचे डाऊट्स आहे विचारून घ्या. ठीक आहे, सध्या तिचं क्लासेस सुरू आहे. ती आता वेकेशनमध्ये जेव्हा येईल नवोदयमधून तेव्हा मी तिला तुमच्या समक्ष बोलून करून देईल. समक्ष म्हणजे तर गुगल मीटलाच. ठीक आहे, खूप छान आहे स्कूल. सगळ्या गोष्टी खूप छान आहेत. जेवण खावण, बुक्स, नोट्स, युनिफॉर्म सगळं तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, तुम्ही असा विचार करा की मला स्वर्गात जायचं आहे, असं काहीतरी भेटत आहे कुठतरी. तुम्हाला तुमचं फ्युचर आहे तिकडे. फक्त हा विचार करून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका की मला तर येते, मला तर येते. तेच मुलं पटकन ज्यांना येते त्यांनाच काही येत नाही मग शेवटी पेपरच्या वेळेस. ठीक आहे, तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला 100 पैकी 100 मार्क घ्यायचं आहे आपल्याला. फक्त मला एकच फोकस आहे, मला सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि सगळ्या क्वेश्चन मध्ये राईट यायला पाहिजे. ठीक आहे, मग तुम्ही असा विचार केला तेव्हा कुठे जाऊन तुमचे 90-95 मार्क्स पडतील. ठीक आहे, तुम्ही मला, मी तर SC मध्ये आहे, मला काय 70 मार्क लागतात पास व्हायला? होणार नाही बेटा. तुम्ही जर 100चा विचार केला, 100चा विचार केला, तेव्हा तुम्हाला 70-80 मार्क्स लागतील. ठीक आहे, तर खूप मेहनत करा. काही डिफिकल्टी असेल तर मला विचारा. मी एकच तुम्हाला पॉइंट म्हणेल की तुम्हाला रोज जे मी शिकवत आहे तुम्हाला ते रोजचा रोज लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि जर तुमचं लेक्चर मिस झालं असेल, तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर बघा. तुम्हाला रोज रेकॉर्डेड लेक्चर टाकण्यात येईल युट्यूबचं, तुम्ही ते बघू शकता. जर तुम्हाला आता मॅमला आता कोणते कोणते मुलं असतात किंवा मॅमने आज मला हा टॉपिक शिकवलाय पण मला काहीच समजलं नाही, काहीच नाही समजलं मॅडम. मी हो तर म्हणून टाकलं लेक्चर मध्ये, लाईव्ह लेक्चर मध्ये मला समजलं नाही. तुम्ही त्याच लेक्चरला 2 टाइम बघा ना, कसं का समजणार नाही तुम्हाला?
ठीक आहे. तुम्ही त्या सेशन 2 टाइम्स बघून घ्या, तुम्हाला समजणार, असं नाही समजणार नाही म्हणून. फक्त तुम्हाला मेहनत घ्यायची आहे. रोजचा अभ्यास रोज करायचा आहे. 1 तास जर तुमचं लेक्चर असेल तर तुम्हाला 1 तास स्वतःला सेल्फ स्टडीला वेळ द्यायचा आहे. ठीक आहे. तुम्हाला सेल्फ स्टडी खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला करावंच लागणार आहे. रोजची प्रॅक्टिस रोज करा. आणि जर मी आज एक क्वेश्चन मी 10 क्वेश्चन शिकवले आहे, तर तुम्हाला ते 10 क्वेश्चन एकदा पाहून सॉल्व्ह करायचं आहे, एकदा विदाऊट पाहून सॉल्व्ह करायचं आहे. आणि लिहून स्वतःहून चेक करायचं की काय राईट आहे काय रॉंग आहे. वेळ लावून बघायचं किती टाइम मध्ये मी किती क्वेश्चन सॉल्व्ह केले. ठीक आहे. आणि खूप छान अभ्यास करा. काय डिफिकल्टी असेल तर मला विचारा. स्कॉलरशिपच्या बॅचला स्कॉलरशिप सांगेल. स्कॉलरशिपची बॅच 8 वाजता आहे. ओके. ओके. चला. इथपर्यंत कोणा डिफिकल्टी नाही सिलेबस बद्दल? टॉपिक्स कोणते आहे, किती मार्क्सचा पेपर आहे, किती मार्कला राहणार? ठीक आहे. इथपर्यंत कोणाला डिफिकल्टी नाहीये. वीरा कॅमेरा ऑन करा. समीक्षा, केदार मेहत्रे, अनु, अर्णव पवार, श्रेयस पानसारे, कॅमेरा ऑन ठेवा तुम्ही. जर तुम्ही कॅमेरा ऑफ केला मी तुम्हाला इथून रिमूव्ह करून टाकणार. मला माहित पडलं म्हणजे तुम्ही सगळाच क्लास करत आहे की नाही, की काहीतरी खात आहे, काहीतरी पित आहे, की झोपत आहे. हा, झोपून क्लास अजिबात करायचे नाही. मी बघत राहणार कॅमेऱ्यामधून. कोणी कोणी काय करते, असा फोन घेते आणि असा क्लास करते. तुम्ही अभ्यासाला बसले आहे, मूवी बघायला नाही बसले आहे. ठीक आहे. हे ते तुमचं फ्युचर आहे. आणि लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही क्लास करायला बसले तर एखादा एक स्पेस वेगळाच रूम मध्ये बसा. तिथे कोणाचाच आवाज नाही आला पाहिजे. फक्त तुमचा अभ्यास आणि तुम्ही. आणि तुमचे पॅरेंट्स जर तुम्हाला एवढं खर्च लागत पैसे देऊन सगळ्या गोष्टी करत, तुम्ही खूप लकी आहात. तुम्हाला 5वी मधूनच तुम्हाला ऑनलाईन टीचिंगचा एक्सपिरियन्स म्हणजे येत आहे, करत आहे तुम्ही. आम्हाला या सगळ्या गोष्टी खूप लेट भेटल्या आहे. तुम्हाला भेटल्या त्याचा तुम्ही फायदा घ्या. हं? चला आज सिलेबस स्टार्ट करूया आपण. बोला पूजा, काय बोलणं बेटा? येस पूजा. मॅम, हा बोला बेटा. मॅम, जे तुम्ही मॅथ्स शिकवलेलं आणि इंग्लिश शिकवलेले आहेत ना, आणि हा. मेंटल ॲबिलिटी, हा. ते मला एक्सप्लेन करता का? मॅथ्स. हो ना, तुम्हाला रेकॉर्ड लेक्चर भेटेल ना बेटा, तुम्ही ते रेकॉर्ड लेक्चर बघा. तुम्हाला सिक्वेन्स वाईज, आता ओके तुम्ही मॅम. नवीन जॉईन झाले, तुम्हाला टेन्शन आता हो. आमचे तर 2 लेक्चर बाकी आहे, आम्ही कधी करणार? तुम्हाला शनिवार रविवार क्लासला ऑफ असते ना, तर त्या दिवशी बसून येस. जायचं. त्या दिवशी माझं जे राहिलं आहे मला ते कम्प्लीट करूनच उठायचं आहे. ओके जर मॅम. आपलं हे बघा, आता मॅथ सब्जेक्ट, मी मॅथचं फर्स्ट लेसन झालं आहे आपलं. ठीक आहे. हा पण लेसन झालाय तुम्हाला, हे तर इझी समजून समजून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. फक्त माझं म्हणणं असं आहे, तुम्ही मॅथचं रेकॉर्ड लेक्चर नेहमी वारंवार बघा. रिपीट रिपीट बघा. आता मॅथचं फर्स्ट सेशन झालं आहे, तर मग तुम्ही काय करायचं, जे न्यू स्टुडंट आहात तुम्ही काय करायचं, आता हा मॅथचं फर्स्ट सेशन माझा बाकी आहे, नंबर अँड न्यूमेरिक सिस्टीम. तर मग आता रोज तुम्हाला वेळ भेटत नाही, ते मला पण करते की बाबा तुम्हाला रोजचं रँक रोज भेटत नाही, कारण की तुमचं स्कूल असते, स्कूल ट्युशन असेल, किंवा तुमचं काही स्कूलचं एक होमवर्क वगैरे असेल. तर मग काय करायचं, सॅटर्डे आणि संडे फिक्स करून घ्यायचं. सॅटर्डेला अर्ली मॉर्निंग 9 वाजतापासून तर मी 11 वाजेपर्यंत. ठीक आहे. 9 ते 11 पर्यंत मी मॅथ्सचं बघणार आहे. मग नंतर 12 ते 5 परत बघणार आहे. तुमचे 2 दिवसात तुमचं एक लेसन झालाच पाहिजे. तुम्हाला बघायचंय. तुम्हाला युट्यूबला जर हे पण आहे, युट्यूबला तुम्ही तुमचं सेटिंग मध्ये जाऊन तुम्ही तुमचं हे स्पीड कमी जास्त पण करू शकता. तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, सांगायची पण गरज नाही. पण तरी ठीक आहे. आणि जे मुलं डाऊट्स विचारतात, जसं तुम्ही डाऊट विचारत ते सगळं आता हे रेकॉर्ड होत आहे. तर जे मुलं डाऊट विचारतात ना, ते पण तुम्ही बघा की याला हा डाऊट आलाय तर मला का नाही आला, तुम्हाला पण यायला पाहिजे ना. आणि जर तुमचे जे मुलांनी डाऊट विचारले आहे त्याच्यात तुमचे डाऊट्स क्लिअर झाले असेल तर काही प्रॉब्लेम नाही. आणि जर तुम्हाला त्याच्यात डाऊट आला असेल तर काय करायचं आहे, तो क्वेश्चन तुमच्या बुकमध्ये लिहून घ्या. ठीक आहे. आणि मराठीमध्ये लिहा तुमचं डाऊट काय आहे. मॅम मला हे क्वेश्चन मध्ये चौथी स्टेप मध्ये तुम्ही काय लिहिलं, 4 स्टेप नाही कळले, मला व्हॉट्सअपला फोटो टाकून रेकॉर्डिंग टाकून द्या.
मी तुम्हाला तुमचं एक्सप्लेनेशन देईल, तेव्हाच. ठीक आहे. डाऊट जमा करून ठेवू नका. जर असा डाऊट तुम्ही जमा करून ठेवले ना, तुम्हाला काहीच येणार नाही. डाऊट विचारायचे आहे, एकूण एक डाऊट रिलेटेड टू स्टडी ओनली, बाकीचे नका विचारू मला प्लीज. ठीक आहे. अभ्यासाबद्दल डाऊट विचारा मला. ओके. आज फक्त आपण म्हणजे मुलांचे डाऊट्स क्लिअरच हे ठेवलं आहे, आणि बेसिक्स तुम्हाला सिलेबस काय आहे आणि टॉपिक पण घेणार आहोत, असं नाही आहे. हा, बोला वीरा. मॅम हा, बोला समीक्षा. मॅम तुमचं युट्यूबला पण आहे ना? मी युट्यूबला तुम्हाला लिंक टाकते ना, तुम्ही बघून घेत जा. ठीक आहे. तुम्हाला जे ग्रुपला लिंक येते ना, तेच तुम्हाला दिसणार आहे. सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाही, मी अनलिस्टेड केले आहे. तुम्हाला जे लिंक मी टाकणार ग्रुपला, तेच लिंकला क्लिक करून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे. सगळ्या मुलांना व्हिडिओ दिसणार नाही आहे. ओके. बोला बेटा वीरा. मॅम माझा फॉर्म रिजेक्ट होऊन जातोय. काय बेटा, लेफ्ट होऊन जाते तू? नाही, रिजेक्ट होतोय माझा फॉर्म. का बरं? काय माहिती? अं, काय म्हणजे प्रॉब्लेम कुठे येत आहे, रिजेक्ट का होत आहे? मेल आय डी मुळे? नाही मॅम, ते आमची स्कूल ना हा. गव्हर्नमेंटची नाहीये ना. असं काही नाही, प्रायव्हेट वाल्या स्कूलला फॉर्म भरू शकता, असं काही प्रॉब्लेम नाहीये. मॅम पण ते रिजेक्ट होतंय. मग स्कूलचे प्रिन्सिपल जाऊन भेटा ना तुम्ही. भेटले नाही? भेटते. हा, मग तुमचं भविष्याचा विचार आहे, तुम्हाला जाऊन भेटावं लागेल. मम्मीला पप्पाला घेऊन जाव. मला माझ्या मुलगीला या नवोदयच्या एक्झाम मध्ये बसवायचंच आहे, तर याचं काहीतरी सोल्युशन काढा मला. का माझा फॉर्म रिजेक्ट होत आहे? तुम्ही तुमच्या प्रिन्सिपल मॅमला जाऊन, सर जे पण असेल त्यांना जाऊन भेटा. आणि मॅम प्लीज उद्या तिथं माझं हे काम करून टाका मला 12च्या अगोदर. उद्या लागला तुम्ही स्कूलला सुट्टी घ्या बेटा. ठीक आहे. पप्पा मम्मीला जाऊन घेऊन जा स्कूलमध्ये, प्रिन्सिपल मॅमला सांगा माझा असं प्रॉब्लेम होत आहे, तुम्ही स्कूलमधून फॉर्म भरून द्या, अशी त्यांना रिक्वेस्ट करा. तर फॉर्म भरून घेऊ द्या, शेवटची तारीख आहे बेटा. आणि मला फोन करा काय प्रॉब्लेम येतो, मग मी बघेल माझ्याकडून काय सॉल्व्ह होत असेल तर. ठीक आहे. पण फॉर्म भरून टाका उद्या. ओके. बोला विराट, काय राहिलं? मॅम हे सगळे मॅथ्स साठी येणार आहेत का मिक्स करून आहेत? काय हे जे तुम्ही आता जी स्क्रीन दिली होती, कुठल्या सब्जेक्टची आहे? सगळे मिक्स आहे ना, मेंटल ॲबिलिटी, मॅथ्स आणि लँग्वेज. नाही मॅम, तुम्ही आता दिलेली ना. कनिष्का व्यवस्थित बसा, सीट प्रॉपरली कनिष्का. तुम्ही ती लेसन नंबरची. लेसन नंबरची ही का? नाही, ती क्वेश्चन नंबर 6 लिहिलेला होता त्याच्यावर. हा हीच. ही नाही, ती पुढची. ही हा. हा, तर मेंटल ॲबिलिटी लेसन्स आहे. मेंटल ॲबिलिटी टोटल 10 लेसन येणार आहात, हे लेसनचे नाव आहे. ठीक आहे. नंतर मॅथ्स मध्ये हे टोटल 12 लेसन्स आहे, 12 लेसनचे नेम आहे. इंग्लिशला ग्रामर आणि पॅसेज आहे, असं आहे बेटा ते. ओके. ओके. डाऊट असे विचारा की डाऊट असतील असं डाऊट विचारायचं, हा. ठीक आहे. काही पण, आपला वेळ खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. ओके. क्लास करता वेळेस सीट प्रॉपरली, टेबल चेअर यूज करा, पण प्रॉपर यूज करा. झोपून क्लास अजिबात करायचं नाही. ठीक आहे. आपण अभ्यासाला बसलो आहे. चला, पुढचा टॉपिक सुरू करू आपण. होप सो इथपर्यंत कोणाला काही डिफिकल्टी नाही आहे. ओके.